माननीय प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे, मला फार आनंद वाटतो की या व्याख्यानाला मराठीचे विभाग प्रमुख अध्यक्ष आहेत. शिवाजी विद्यापीठाचे इतिहास विभाग प्रमुख आमचे मित्र डॉक्टर अवनीश पाटील, माझे ज्येष्ठ मित्र आणि इतिहासाचे नामवंत अभ्यासक असणारे आमचे प्राध्यापक डॉक्टर राहुल भोसले, ज्यांनी माझा खरोखरच थोडक्यात परिचय करून मला दिलासा दिला, असे माझे तरुण मित्र डॉक्टर दत्तात्रय मचाले, इथे उपस्थित अनेक मान्यवर आहेत. पहिली ओळ सगळी मला जवळपास पाहत आहे. माझे काही विद्यार्थी या भागात काम करणारे आहेत. हे सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनींनो, विद्यार्थिनींनो, प्रथमतः आजच्या या खास व्याख्यानाच्या निमित्ताने मी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आत्ता त्यांचा परिचय डॉक्टर अवनीश पाटील यांनी करून दिला. मला त्यांची जी काही प्रतिमा माझ्या मनावर उमटलेली आहे त्या निमित्ताने एक दोन शब्द बोलायचं वाटतं. त्यांनी सांगितलं काय 23 मला वाटतं व्याख्याने तुम्ही सांगितली. मला वाटतं या 23 पैकी 20 तरी मी ऐकली असते. कारण पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेला मी नेहमी हजेरी लावत असेल आणि माझे वडील मशहूर दीक्षित हे या व्याख्यानमालेचे कार्यवाह होते आणि त्यांनी त्याचा इतिहासही लिहिलेला आहे वसंत व्याख्यानमालेचा. तर त्यांनी नोंदवलेलं आहे की साधारणतः एक वक्ता हा फार वेळा बोलवत नसे, पण त्याला काही थोडे अपवाद होते आणि त्यातली एक अपवाद म्हणजे प्राचार्य शिवाजीराव भोसले हा एक मोठा अपवाद होता. आणि ते त्यांची व्याख्यानं जी होती त्यांची एक विशिष्ट शैली होती. आणि मला आठवतं आहे की म्हणजे वसंत व्याख्यानमालेत काय किंवा सुरुवातीला आम्ही विद्यार्थी शाळेत असताना पहिलं व्याख्यान त्यांचं ऐकलं. आमच्या शाळेमध्ये गॅलरीमध्ये पालकांचं व्याख्यान झालं होतं, पण त्याचं रेकॉर्डिंग आम्हाला नंतर ऐकवलं होतं. ते पहिलं म्हणजे केवळ ऐकून आम्ही त्या सगळ्या वक्तृत्वाच्या महत्त्व. आणि त्यांच्या व्याख्यानांमध्ये त्यांची एक शैली होती, ओघ होता, भाषेवरचं प्रभुत्व होतं, ते तत्वज्ञानाची होती मला. आणि त्या शैलीचे मला कितीतरी गोष्टी आल्या. म्हणजे ते काही कुठे करत असत. आमच्या पुण्यावर तर नक्कीच करायचं. तर मला आठवतं आहे की पुण्यातील रिक्षेतून जात असताना आपण अंतरिक्षात तर पोचणार नाही ना अशी भीती वाटते वगैरे, असं ते त्यांचं सगळं फार खुसखुशीत पद्धतीने त्या कुठे असायच्या. तर त्यांच्यासारख्या एका ख्यातनाम जे शिक्षणातले तज्ज्ञ होते, उत्तम वक्ते, जे वक्ता दशेशय तुम्ही म्हणतात तसे वक्ते, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, अशा व्यक्तीच्या स्मरणार्थ केलेल्या व्याख्यानमालेसाठी आपण मला ते बोलावलं. याच्याबद्दल मी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर शिर्के सर, माननीय कुलसचिव, इतिहास विभाग प्रमुख आणि मुळामध्ये मला भोसले सरांना 2 वर्षापूर्वी आला की निश्चित सर यावेळी तुम्ही यायचं आहे. आणि त्यांची विनंती मला आज्ञेसारखी असल्यामुळे मी ते कबूल केलं. त्याप्रमाणे आज मी इथे आलेलं आहे. आपण हे जे निमंत्रण मला दिलं आम्ही एक बहुमान समजतो आणि त्याच्याबद्दल मनापासून सुरुवातीला धन्यवाद देतो. आता मी जो विषय निवडला तो खूप जाणीवपूर्वक निवडला आणि बरं झालं की मी तो आधी कळवला होता. म्हणजे काल जे झालं आहे त्या पार्श्वभूमीवर मी तो विषय घेतला असं वाटलं. काल मी कोल्हापूरला येत असताना च्या प्रवासातच मला बातमी मिळाली की शासनाने आता अभिजात मराठीच्या संदर्भात ती मागणी केंद्रीय पातळीवर लावून धरण्यासाठी एक समिती नेमली आणि त्या समितीतही माझा समावेश आहे असं काल मला बातमी मिळाली. तेव्हा आता या सगळ्या पार्श्वभूमीवर अभिजात मराठी आणि एकंदर मराठीच्या निमित्ताने बोलणं हे म्हणजे मी असं मानतो की त्या समितीचा सदस्य म्हणून मी कामाची सुरुवात आजच केलेली आहे. कारण कुठलीही समिती असते तर शोभेचं म्हणून कधी बसायचं नाही अशी माझी पद्धत आहे. काम केलं पाहिजे. त्या कामाची एका प्रेमी
तुम्हा सगळ्यांच्यामुळे सुरुवात आजच होते. असं भाषेच्या मराठी भाषेच्या अस्तित्वाची जी चर्चा आहे किंवा भवितव्याची जी चर्चा आहे ही आज आपण मोठ्या प्रमाणात आहे किंवा अभिजात भाषेचा दर्जा जो आहे त्या निमित्तानेही बरंच काही आपण ऐकत असतो. मराठी संबंधी अनेक प्रकारे चर्चा ही एकंदर आपल्या बौद्धिक चर्चा विश्वामध्ये चालू असते. परंतु ही चर्चा आजची नाही. सगळं आज आपण मराठी विषयक जे काही समस्या असतील, जे काही वातावरण असेल, याकडे एका ऐतिहासिक परिप्रेक्षातून पाहायला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यासाठीच मी हा विषय निवडला की मराठीच्या लढ्याचे शतक. कारण हे किमान एक शतकभर त्याची आधीपासून खरं म्हणजे चालू आहे मराठी विषय. मी एकच साधं उदाहरणाचा उल्लेख करतो, त्यांच्याविषयी मी नंतर थोडं अधिक बोलणार आहे. आमचे इतिहासाचार्य विका राजवाडे यांनी 1926 साली एक भाषण केलेलं होतं. त्या भाषणाबद्दल मी म्हटलं तसं मी नंतर अधिक बोलेन. पण त्यावेळेस त्यांनी असा शब्दप्रयोग केलेला होता की मराठीची तोंड दाबणी चालू आहे असं 1926 साली राजवाडे म्हणाले. एका अर्थाने ही तोंड दाबणी जी आहे ती आता काय चालूच आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतो. आणि म्हणून त्यासाठी तुम्ही म्हटलं की ऐतिहासिक परिप्रेक्षातून याकडे पाहिल्याशिवाय, त्याची सगळी मुळं लक्षात घेतल्याशिवाय आपल्याला या प्रश्नाचं सम्यक आकलन हे होऊ शकणार नाही. आता या सगळ्याची सुरुवात करताना पुन्हा मी शतकभर मागे येतो. कवी माधव ज्युलियन यांची मराठीविषयीची कविता प्रसिद्ध आपल्या सगळ्यांना ती माहिती असेल, मराठी असं आम्ही आहे. ही कविता सुद्धा एक शतकभर जुनी आहे. 1922 मधली ही कविता, म्हणजे आता त्याला एक शतक होऊन गेलं. आणि ती जी कविता आहे त्या कवितेतल्या एक 4-5 ओळी सुरुवातीला मी आपल्यासमोर सादर करणार आहे आणि मग पुढे माझ्या विषयाकडे अधिक प्रमाणात करेन. आज त्यांच्या या कवितेतल्या पंक्ती उद्धृत करणं हे मला वाटतं समयोचित ठरू शकेल. त्यातल्या पहिल्या 2 ओळींमध्ये 1922 मधली चिंता त्यांनी व्यक्त केली भाषाविषयी. आणि पुढच्या ज्या 4 ओळी आहेत त्या आज सुद्धा मराठीच्या संदर्भात लागू आहेत. आपल्या सगळ्यांच्या मनात त्याचा आशय सुद्धा वेगळ्या पातळीवर असू शकतो. त्यामुळे त्या पहिल्या ओळीमध्ये त्या काळाची समस्या लक्षात घेऊन ते असं म्हणतात की मराठी असे आमची मायबोली जरी आज ती राजभाषा नसे, तेव्हा नव्हती, नसे आज ऐश्वर्य या माऊलीला, यशाची पुढे दिव्य आशा असे. म्हणजे एका बाजूला मराठीची दुःस्थिती आणि दुसऱ्या बाजूला मराठीची ही स्थिती बदलण्याविषयीचा आशावाद हा त्या 2 ओळींमधून प्रकट झाला. आणि मग त्याच्या पुढे जे ते म्हणताय, मराठी असे आमची माय बोली जरी भिन्न धर्मानुयायी असू. हे भिन्न धर्मानुयायी हे आज अधोरेखित करण्याची वेळ आलेली आहे. मराठी असे आमची माय बोली जरी भिन्न धर्मानुयायी असू, पुरी बाणगी बंधुता अंतरंगी तिच्या एक ताटात आम्ही बसू. तिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू, वसे आमच्या मात्र ऋण मंदिरी, जगन मान्यता हीच आरती प्रतापे, हिला बैसवू वैभवाच्याशी. तेव्हा आज सुद्धा आपली कार्यक्रम पत्रिका जी मराठी विषयक असेल त्याच्यात मराठीला वैभवाच्याशी बसवणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्या दृष्टीने मराठी विषयक जागृती करणं हे एका वेगळ्या पातळीवर आवश्यक आहे. आता ज्यावेळेला आपण मराठी भाषेचा इतिहास पाहतो त्याच्यावर पुष्कळ पुस्तकं आहेत मराठी. आता उदाहरणार्थ प्राध्यापक गणा जोगळेकर यांनी मराठी भाषेचा इतिहास असं 2005 मध्ये पुस्तक लिहिलेलं होतं. मात्र भाषाविषयक संशोधन सुद्धा किती बदलतं याचं हे उदाहरण आहे की हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकात जोगळेकर जे मराठीच्या उगमाविषयीचा इतिहासाविषयी जे भाष्य करतायत सांगतायत त्यापेक्षा आज खूप फरक पडला. मराठीचा उगम जो आहे तो अधिक प्राचीन काळाकडे निघतो. नंतर त्या संशोधन विशेषतः
जी एक समिती शासनाने नेमलेली होती अभिजातपासूनच्या संदर्भात, त्या समितीच्या अहवालाच्या निमित्ताने भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये जे काही आणि जी साधनं उपलब्ध झाली त्यामुळे मराठीच्या प्राचीनतेविषयीचे अनेक पुरावे मिळून मराठीच्या उगमाचा इतिहास हा 5-6 शतकं तरी किंवा त्याच्याहीपेक्षा जास्त मागे गेलेला. त्यामुळे आपल्याला असं दिसेल की मराठी जी आहे तिचं अगदी इसवी पूर्व काळापर्यंत सुद्धा धागे घेऊन मिळवता येतात. फक्त एकच आहे, त्याच्यामध्ये ते मांडत असताना फार अभिनिवेश बाळगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. काही लोक त्या अभिनिवेशाने बोलतात आणि हे विसरतात की आजची मराठी ही जे काय सुरुवातीची पावलं आहेत त्याच्यापेक्षा वेगळी आहे. हे जे महाराष्ट्री प्राकृत हे रूप आहे त्याच्यातून विकसित होत आज जी मराठी आहे ती आजच्या मराठीकडे जर आपण पाहिलं तर यादव काळ हा खरा आणि यादव काळात आजच्या मराठीला जे रूप लावलं ते आता पुढेही त्याच्यात काही टप्पे आहेत, परंतु तेव्हापासून आपल्याला तो विचार मुक्तता करावा लागतो. संत चळवळ असली कारण मराठी संतांनीच मराठी भाषेला खूप मोठी अशी श्रीमंती दिली आणि म्हणून मग तिथून पुढच्या मराठी भाषेचा विचार करायचा झाला, तिच्या इतिहासाचा विचार करायचा झाला तर काही ऐतिहासिक कालखंडांच्या अनुषंगाने तो विचार करावा लागतो. अर्थात त्यातला एक कालखंड घेऊन काही मी बोलणार नाही कारण त्याच्यावरच एक वेगळं भाषण होईल, पण त्या 30-35 वर्षांचा अगदी अलीकडचा असं करतो. या साधारणतः 5 टप्प्यातून मराठीचा विकास, कारण हे जे ऐतिहासिक कालखंड आहे हे कालखंड आणि मराठीचा विकास किंवा मराठीची वाटचाल यांचं एक जैविक नातं आहे आणि ते जैविक नातं लक्षात घेतलं तर आपल्याला मराठीची जी वाटचाल आहे ती चांगल्या रीतीने कळू शकते. असो, मी अशी म्हटल्याप्रमाणे आज मात्र मुख्यतः मी 1920 पासूनचं जे दशक होतं तिथपासून हे 2020मधलं जे दशक आता सुरू झालेलं आहे तिथपर्यंत असं मराठी भाषेच्या संदर्भात चर्चा करणार आहे. पण ती चर्चा करण्यासाठी सुद्धा त्या अगदी उदाहरणादाखल म्हणायचं झालं तर ज्याला आपण काय त्याला आंग्लवादी गट म्हणून असा गट मेकॉले वगैरे लोकांचा आणि की जे उदारमतवादाच्या विचारप्रणालीने प्रभावित होते तो एक गट आणि त्याच्यानंतर ओरिएंटलिस्ट किंवा वादी गट म्हणता येईल तो गट की जो देशी माध्यमांचा पुरस्कार होता त्या टप्प्यामध्ये एडमिन्स्टनसारखे लोक देशी माध्यमात शिक्षण द्यावं असा मुळात एडमिन्स्टनचा विचार होता. तर आपल्याला असं दिसेल की त्या टप्प्यामध्ये एडमिन्स्टनच्याच त्या सगळ्या प्रभावळीतला एक अधिकारी जॉर्ज जर्विस यांनी सुद्धा मराठीसाठी काही महत्त्वाचं असं काम केलं. इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट सुरू झाली म्हणजे 1823 ते 1832 या काळात आधी मुंबई व पुणे तिथे ती इंजिनिअरिंगच्या शिक्षणाची अभियांत्रिकी शिक्षणाची ती भारतातली सुरुवात आहे. आणि विशेष वाटेल विशेषतः इथे विद्यार्थी दिसतात म्हणून आवर्जून सांगतो की हे जे अभियांत्रिकीचं शिक्षण, कारण आज आता आपण वाटतो की अभियांत्रिकी वैद्यकीय हे सुद्धा शिक्षण उच्च शिक्षण हे आता मराठी माध्यमातून द्यायचं म्हणून मुद्दाम सांगतो की हे आज आपण बोलत आहे, परंतु अभियांत्रिकी शिक्षण जे आहे ते भारतात सुरू झालं तेच मुळी मराठी माध्यमात सुरू झालं. जॉर्ज जर्विस यांनी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मराठी माध्यमात पुस्तकं त्याच्यासाठी तयार केलेली होती आणि जी अभियंत्यांची पहिली पिढी शिकून तयार झाली आणि उत्तीर्ण होऊन शासकीय नोकरीत लगेच समाविष्ट झाली ते सगळे 6 अभियंते हे मराठी माध्यमामध्ये शिकलेले होते असं आहे. तर ती सुरुवात आहे, ती गंगोत्री आहे असं दिसेल. पुढे आपल्याला मात्र असं दिसेल की नंतर त्या शतकाच्या मध्यावर जे काही बदल होऊ लागले, ओढचा खाली आला, त्याच्यानंतर त्याच्या आधी मेकॉलेचं एक धोरण आलेलंच होतं, त्याच्यानंतर विद्यापीठांची निर्मिती झाली आणि विद्यापीठांमध्ये सुद्धा म्हणजे मुंबई विद्यापीठ जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा सुरुवातीला प्रादेशिक भाषांना चांगलं स्थान होतं. परंतु 1864 मध्ये त्या हद्दपार झाल्या अभ्यासक्रमातून
आणि त्याच्यामुळे त्यावेळच्या मराठी विचारवंतांना त्याच्यासाठी मागणी करून लढा द्यावा लागला, संघर्ष करावा लागला. त्याच्यामधलं एक महत्त्वाचं नाव हे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचं. आणि तो साधारण 3-4 दशकं चाललेला जो संघर्ष आहे त्याच्यातून शेवटी असं झालं की 1901 मध्ये MA साठी ते पुन्हा मराठी आलं. पण हा निर्णय जाहीर व्हायच्या जेमतेम 15 का 16 दिवस आधी न्यायमूर्ती रानडे यांचा मृत्यू झाला होता. ही एक ऐतिहासिक शोकांतिका आहे. पण असो, 1901 मध्ये MA साठी आणि 1920 मध्ये BA साठी अशा क्रमाने ते मराठी माध्यम आणि मराठी विषय हा पुन्हा एकदा त्या विद्यापीठीय शिक्षणामध्ये प्रविष्ट झाला असं दिसेल. पण हे आज आपण सहज 2 वाक्यामध्ये म्हणू शकतो. तो 40 वर्षाचा संघर्ष आहे हे कुठेतरी मुळात लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं असं दिसेल की एकंदर मराठी समाजामध्येच एक मराठी भाषेचा अभिमान जागृत होत होता आणि त्या अभिमानाचा कुठेतरी राष्ट्रवादाशी ही संबंध होता. चिपळूणकर हे त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून सांगता येईल. आणि इथले जे 19व्या शतकाचे अभ्यासक असलेले लोक आहेत त्यांना याची कल्पना आहे की त्यावेळेला चिपळूणकर, साने, मोडक यांनी काव्य इतिहास संग्रह हे नियतकालिक सुरू केलं. ते जवळजवळ 11-12 वर्ष चालू होतं, ज्याच्यातून अनेक मराठी बखरी छापल्या गेल्या आणि मराठी वाङ्मय आणि इतिहास याविषयीचं साहित्य मोठ्या प्रमाणात छापलं जायला लागलं. त्याच्याविषयीची जागृती घडून आली आणि या सगळ्यावर कळस, त्याचा कळसबिंदू जर काय असेल तर तो माझ्या मते 1898. मी असं मानतो की 1898 हा 19व्या शतकातल्या प्रबोधनाचा कळसबिंदू आणि 20व्या शतकातल्या राष्ट्रीय जागृतीचा आरंभबिंदू आहे. 1898 मध्ये काय झालं असेल तर आपल्याला असं दिसेल की 1898 या एकाच वर्षात मराठी वाङ्मय इतिहास लेखनाचे 5 मोठे प्रकल्प आले. 1-2 प्रकल्पांची सुरुवात झाली, काही छापून आले. 1898 म्हणजे हरिभक्तपरायण पांगार यांनी मराठीचा इतिहास लिहिला साहित्याचा. नंतर सारस्वतकारच म्हणतो आपण त्यांना, विनोद भावे यांचा इतिहास त्याच वर्षी आला. त्याच्यानंतर गजा आगाशे यांनी असा इतिहास लिहिला. आणि एक नाव अगदी आवर्जून माहिती पाहिजे पण दुर्दैवाने आपल्याला माहिती नसतं ते, म्हणजे आपण किती जातीच्या आणि याच्यात बुडलेलो आहे याचंच काही उदाहरण आहे, ते म्हणजे मोतीकुलासा. मोतीकुलासांनी असा इतिहास लिहिला. दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला त्या अमेरिकेला जात असताना. पण मोतीकुलासा हे त्यावेळेच्या प्रबोधनातलं एक फार महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी जो इतिहास लिहिला हे सगळं 1898 मधलं आहे. आणि त्याच वर्षी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनीही एका परीने नोट ऑन मराठी लिटरेचर जे आहे त्या मिसलेनियस रायटिंगमध्ये आहे, पहिली शब्द कॉलनी आहे ते आहे. तर ती नोट म्हणजे तो अहवाल त्यांचा, आणि खरं म्हणजे त्यांनी 1864 मध्ये तो अहवाल दिलेला होता. पण याच्यामध्ये त्यांनी केवळ संख्यात्मक नव्हे तर संख्यात्मक आणि गुणात्मक असं संबंध वरच्या मराठी वाङ्मयाबद्दलचं संबंध परामर्श त्याचा घेतलेला होता. तर त्यामुळे हे दिसेल आपल्याला. दुसरं एकीकडून हे दिसतं, तसं दुसरीकडून असं दिसेल की महाराष्ट्रातल्या इतिहास लेखनाचा सुद्धा खऱ्या अर्थाने आधुनिक इतिहास लेखनाचा पाया हा त्याच वर्षी घातला गेला. म्हणजे असं की राजवाड्यांनी आणि त्या तो जो पहिला खंड त्यांच्या मराठ्यांच्या इतिहासाची साधने तो 98 सालीच आला. आणि त्यात त्यांनी असं म्हटलं होतं त्याच्या प्रस्तावनेत की आमच्याकडे 60-65 इतिहास विषयक आस्थेची लाट आली आणि ती अद्याप पावेतो टिकून आहे असं त्यांनी म्हटलं. तर ते खरंच आहे सगळं ऐतिहासिक. म्हणजे ते 3 प्रकारे ती लाट आपल्याला दिसते इतिहास विषय. एक म्हणजे इतिहास संशोधनाच्या अंगाने ती लाट पुढे येते. दुसरं म्हणजे ऐतिहासिक ललित वाङ्मय हे मोठ्या प्रमाणात, म्हणजे 1861 पासूनच ते आहे. पहिलं नाटक, ऐतिहासिक नाटक 61 मध्ये येतं, 71 मध्ये पहिली ऐतिहासिक कादंबरी येते वगैरे, त्यातली जात नाही खोला.
ते आहे. आणि तिसरं म्हणजे इतिहासविषयक संस्था यासुद्धा या सुमाराला स्थापन होतात. सत्कारयुक्त जे समाजी आहे ती 1893 मध्ये आहे. तिथपासून ते भारत इतिहास संशोधन मंडळ पुण्यातलं 1910 साली हे संबंध त्या टप्प्यात आपल्याला दिसेल. अनेक उत्सव इतिहास विषय म्हणजे केवळ शिवजयंती उत्सव तो तर आहेच आहे, तो तर खूपच महत्त्वाचा आहे. पण त्याच्या जोडीला अगदी मेणवणीला नानाभंगीनंतर उत्सव सुद्धा आहे असं पुष्कळ दिसेल. तर त्याने गजबजलेला हा काळ आहे. कारण इतिहास तेव्हा या सगळ्याची असं दिसेल की राजवाड्यांचा पहिला खंड, रियासतकार सरदेसाईंची पहिली रियासत ही त्याच स्थानी येते. आणि त्यानंतर म्हणजे तेव्हाच ते लिहित असणार, पण एखाद्या वर्षाने 1900 मध्ये न्यायमूर्ती रानडेंचा राईजब्द मराठा पावर येतो. म्हणजे हा कसा आरंभबिंदू आहे बघा. म्हणजे एकापर्यंत आणि हे इतिहास भान जे आहे हे आपल्याला अगदी केशवसुतांच्या कवितेत सुद्धा त्याच वर्षी दिसतं. नैऋत्येकडील वारा ही जी कविता आहे ती 1898 मधलीच आहे. आणि त्या कवितेत केशवसुत असं म्हणतायत की त्यांचे उंच शिरावरी विलसती किल्ले मराठी जुने, देवी पालक तेथल्या मज पुन्हा धिक्कारती भाषणे, कोठे पूर्वज वीर धीर तव तू कोणीकडे पामरा, ये येते इतिहासपत्र पडके वाचुनी पाहिजे. या हा जर संबंध काळ पाहिला तर मराठी भाषा, महाराष्ट्र आणि मराठ्यांचा इतिहास याच्याविषयीच्या जागृतीचा तो कालखंड आहे. आणि एका अर्थाने महाराष्ट्रातल्या बुद्धिमंतांनी ब्रिटिश साम्राज्यवादाविरुद्ध पुकारलेल्या भूमिका युद्धाचा तो आविष्कार आहे असं मी मानतो. तर या दृष्टीने मग आपण या पुढच्या सगळ्या घटनांकडे पाहायचं. न्यायमूर्ती रानडे त्याच वेळेला आज ज्याला आपण मराठी साहित्य संमेलन म्हणतो, ग्रंथकार संमेलनांच्या रूपाने त्याची सुरुवात करतात. आणि बरोबर आज जो संघर्ष पुन्हा साहित्य क्षेत्रात चालू आहे तो तिथेही आहे. तिथे संमेलन भरत आहे, त्याला न्यायमूर्ती रानडे महात्मा फुल्यांना निमंत्रण पाठवत आहेत. आणि महात्मा फुल्यांचं ते जे अगदी काही स्पष्ट भाषेतलं जे पत्र आहे की तुम्हाला आमच्या भावना आणि आमचं हे जे आहे सगळं ते कळणार नाही, तुम्ही उंटावरून शिवाय हाकणार लोक आहात. आजही आपल्याला असं दिसेल की एकीकडे संमेलन भरत असताना दुसरीकडे विधवळी संमेलनाची गरज आहे आणि ते भरत आहे. आणि कदाचित यंदा आपण पाहिलं तर ते अधिक जोमाने होईल. तर ही परंपरा पण तिथे आहे, तिथपासून आहे. हा जो एक संघर्षात्मक भाग आहे तोही तिथे निर्माण होताना आपल्याला दिसतो. तेव्हा हे असं सगळं आहे. आणि त्याची मीमांसा करताना पुन्हा म्हणजे मला आता त्याच्यावर भाष्य करायला वेळ नाही, पण मी उल्लेख फक्त करतो. आपल्यापैकी जाणकारांना ते माहिती असेल की कर्नाट फोन यांनी जी एक मीमांसा केली आहे भाषाविषय, त्याच्या एका लेखाचं शीर्षकच असं आहे की कमांड ऑफ लँग्वेज अँड लँग्वेज ऑफ कमांड. किंवा परकीयांनी आपल्या भाषा ते का शिकले आहेत, अनेक प्रकारे त्यांनी आपल्यावर उपकार केले असतील, कोश तयार केले असतील वगैरे वगैरे, सगळं भाषांतरं केली असतील. पण हे आपल्या भाषांवरचं प्रभुत्व हे एक प्रभुत्वाची भाषा निर्माण करण्यासाठीचं होतं. असा तो खेळ आहे, सगळा सत्तेचा खेळ आहे. आणि तो सत्ते केवळ दंडशक्तीने हे होत नाही, त्याच्यासाठी लोकांची मदत घेण्याचा खेळ खेळावा असं ते आहे. तर त्यांनी केलेलं विवेचन असेल किंवा एडवर्ड सईदनी जे संबंध ओरिएंटलिझममध्ये जी मांडणी केली आहे ती काही बाबतीत लागू पडते. किंवा यांचं गौरी विश्वनाथन यांचं मास्क ऑफ कॉन्क्वेस्ट या प्रकारे म्हणत आहे, त्याच्यातून याची एक संबंध तात्विक मीमांसा केली गेलेली आहे. त्याचा मी फक्त निर्देश करतो, पण आता वेळेअभावी त्याच्याबद्दल मला बोलता मात्र येणार नाही. असं आता विशीचं जे दशक आहे, 19व्या शतकातलं विशीचं दशक, ते कसं गजबजलेलं आहे. मराठी भाषा, मी मगाशी म्हटलं तसं मराठी भाषा आणि महाराष्ट्र याच्याबद्दलच्या स्वाभिमानाची एक लाट कशी तिथे उफाळून आली विशीच्या दशकात. आणि मराठीचा प्रश्न कसा ऐरणीवर येतो आहे याच्यासाठी एक काही 7-8 उदाहरणं त्या एकाच दशकातली आपल्यासमोर नुसती ठेवतो. त्याची जी एक म्हणजे
आधी बऱ्याच काही वेगवेगळ्या हालचाली झाल्या असतील, परंतु एक महत्त्वाचा टप्पा जो मला दिसतो तो असा की केसरीमध्ये केसरीचे त्यावेळेचे संपादक म्हणजे तात्यासाहेब केळकर, म्हणजे टिळकांच्या हयातीत आहे, पण तात्यासाहेब केळकर हे त्यातले एक होते आणि त्यांनी त्यावेळेला केसरीच्या 10 जुलै आणि 17 जुलै 1917च्या अंकांमध्ये दोन खूप महत्त्वाचे लेख लिहिलेले होते. आणि ते लेख म्हणजे मातृभाषा हा स्वराज्याचा पाय. मगाशी म्हणालो तेच, म्हणजे राजवाडे जे मांडतात ते असंच आहे, पण मातृभाषा आणि स्वराज्य निर्मिती याची कुठेतरी सांगड हे लोक घालतात आणि म्हणून मातृभाषेचं महत्त्व ते सांगतायत. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा ते 1921 मधल्या बडोदा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तात्यासाहेब केळकर. आणि बडोदा साहित्य संमेलन जे आहे त्याच्यामध्ये ते एका अर्थाने फार ऐतिहासिक संमेलन आहे. दुहेरी मागणी त्यात आली. त्यातली एक मागणी जी होती ती प्रादेशिक विद्यापीठाची होती. म्हणजे आमचं जे पुणे विद्यापीठ आहे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आज हे आहे, त्याच्या इतिहासाची ही सुरुवात आहे. आणि तिथून पुढे आपल्याला असं दिसेल की जवळपास सगळ्या साहित्य संमेलनांमध्ये करावे असं विद्यापीठ निर्माण करावं, प्रादेशिक विद्यापीठ निर्माण करावं, त्यातनं पुणे विद्यापीठ. तर ही एक मागणी. आणि दुसरी मागणी ही साधारणपणे भाषावर प्रांतरचनेच्या स्वरूपाची मागणी आहे. तर या दोन्ही मागण्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून पुढे सतत होताना दिसतात आणि त्यामुळे मराठीचा प्रश्न हा संमेलनाच्या व्यासपीठावर सतत आहे. हे जर साहित्य संमेलनाचा इतिहास आपण अभ्यासला तर त्याच्यातून आपल्याला दिसून येईल. त्याच 1921 या वर्षी कवी गोविंदाग्रज गडकरी यांचा कविता संग्रह, म्हणजे गडकरी त्यांच्या मृत्यूनंतर तो प्रकाशित झाला. तर तो जो वाघोई जयंती हा कविता संग्रह आहे तो 1921 मध्येच प्रकाशित झाला. आणि त्या वाघोई जयंतीमध्ये श्री महाराष्ट्र गीत आहे, जे फार प्रसिद्ध आहे. आपल्याला माहिती आहे की मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा, राकट देशा. मला हे या दोन ओळी फार आवडतात, अगदी अचूक वर्णन आहे महाराष्ट्राचं. राकट देशा कणकर देशा दगडांच्या देशा, नाजूक देशा कोमल देशा फुलांच्या देशा. तर या पद्धतीने महाराष्ट्र गौरव हा गोविंदाग्रजांनी 1921 मध्ये तो तिथे त्यांचा तो महाराष्ट्र गौरव पुढे आलेला. 22 मध्ये लगेच 1922 मध्ये मी मगाशी आपल्यासमोर जी सादर केली ती माधव ज्युलियन यांची कविता मराठी असे आमची मायादेवी, ती 1922 मध्ये येते. त्याच्यानंतर 1926 मध्ये दोन मोठ्या गोष्टी. त्यातली एक जी गोष्ट आहे ती म्हणजे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हे सुबोध पत्रिकेत त्यांनी एक लेख लिहिला आणि मराठीच्या अंगाने, मराठीच्या प्रश्नाच्या अंगाने किंवा इतर जे मांडणी करतायत त्याच्यावर काही घणाघातही त्यांनी केला आहे. त्या अंगाने त्यांनी काही चिकित्सा केली, समीक्षा केली आणि फार मोलाचं असं लेखन ते तेव्हा महर्षी विठ्ठलरामजी शिंदेने केलं. ते 1926 मधलं आहे. आणि त्याच वर्षी पुण्यामध्ये शारदोपासक संमेलन भरलं आणि त्या संमेलनाचे अध्यक्ष होते इतिहासाचार्य विचारांकडे. राजवाडे काही ते निमंत्रण स्वीकारायला तयार नव्हते, पण फार आग्रह केल्यावर त्यांनी स्वीकारला आणि ते म्हणले ठीक आहे, आता मला जे बोलायचं ते तुझे व्यासपीठावर बोलू. संमेलनाविषयी ते अनुकूल नव्हते आणि काही लोकांनी ते वाचलं तर त्यांना वाटेल की अरे आज आपण जे टीका करतोय ना याचं मूळ तिथे आहे. ते तसंच बोलतायत संमेलनाविषयी, काय यातून चालत नाही असं या पद्धतीने ते संबंध टीका करतात. पण ती टीका करत असतात निमित्त साधून त्यांनी फार मौलिक अशी मांडणी मराठीच्या संदर्भात, की मराठी भाषेची आजची स्थिती काय त्याविषयीची चिंता ते व्यक्त करतात आणि मराठी भाषा मुमुक्षु आहे काय असाच तो त्यांचा प्रश्न आहे. आणि त्याच्यामध्ये दोन गोष्टी ते सांगतायत. त्यातलं पहिलं मी मगाशी जे आपल्याला सांगितलं ते की मराठीची बेसुमार तोंड दाबणी चालू आहे. म्हणजे त्याच्यात म्हणतात ते मराठी भाषेचा आतोनात संकोच होता हे म्हणतात. इंग्रजीचं जे वाढतं प्राबल्य आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असेल की त्यांनी प्रतिज्ञाच केली की मी मराठीतच लिहिणार. मात्र ते संकुचित भाषावादी नव्हते. ही प्रतिज्ञा त्यांनी जशी केली तसं भाषांतर हे नियतकालिकही त्यांनी सुरू करून त्याच्यात मांडलं आणि चांगलं जगातलं वाङ्मय मराठीत यावं असेही प्रयत्न त्यांनी केले. पण
मराठीचा अभिमान जागवलेला अभिमान आणि तो स्वराज्य प्रेमाशी जोडलेला. तर ते हे सांगतात. ते असं म्हणताय पण की मराठीची जी दुर्दशा आहे ती कुठपर्यंत आहे, कशी आहे, तर खास त्यांच्या शैलीत अद्याप सपशेल मरून गेलेली नाही, पण फक्त दुर्दुरी काय अशी मराठीची अवस्था ते सांगतात. आणि याला एकच उपाय तो म्हणजे स्वराज्य. की तुमची साहित्य संमेलन वगैरे हा उपाय नाही, स्वराज्य हा त्याला उपाय. हे अशी ती सगळी एका राष्ट्रवादी चौकटीतली ती मांडली. दुसरीकडे ते असं सांगतायत की म्हणजे हे समाजाची कशी अनास्था आहे, ते खरं ते त्यांचा जो सात्विक संताप आहे तो तिथे असायचा नाही. की समाजाची अनास्था आणि उपेक्षा हे प्रतिभाक्षयाचे कारण आहे असं ते प्रतिभाक्षय हा शब्द वापरतात. आणि ते म्हणून अत्यंत कळकळीने राजवाडे हे काही काव्याच्या प्रांतात फारसे म्हणजे कविता करण्याच्या प्रांतात शिरणारे ग्रस्त नव्हते, पण तिथे त्यांनी एक अभंग रचना केली आणि त्यांनी समारोप केला भाषणाचा. त्यात ते असं म्हणतायत शेवटी, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश प्रतिभेचा. हे हा गुंत असं त्यांचं ते विधान होतं. तर या पद्धतीने त्या शारदोपासक संमेलनात मराठी विषयक चिंता हे इतिहासाचार्य राजवाडेंनी आपली प्रकट केली. मग तिथून पुढचा आजपर्यंतचा संबंध इतिहास मराठी विषयक काही ना काही मांडणी करणार आहे. त्याच्यासाठी एक व्याख्यान मला लागेल, तर ते काही सगळं आपण घेणार नाही आहोत. पण उदाहरणार्थ आता कवींचाच उल्लेख करायचा झाला तर कवीवर एक कुसुमाग्रज, वसंत बापट, शाही साबळांनी म्हटलेलं आहे आणि काही रचलेली आहे, राजा बडे, अशी काही नावं आपल्याला दिसतील. वसंत बापटांची खास त्यांची ती खास रंगात ते सादर करत असत तशी कविता जी आहे, त्याच्यात भव्य हिमाचल तुमचा आमुचा, केवळ माझा सह्य कडा, गौरी शंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा, या पद्धतीने खास वसंत बापट शैलीतली अशी ती कविता आहे. त्याच्यानंतर कुसुमाग्रजांचं आत्ता मी नाव घेतलं, ते तर फार मोठं नाव मराठीच्या संदर्भात आहे. आपल्याला माहिती आहे की लाभले अमास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकवतो मराठी, हे तर शब्द आपल्या कायम कानात असतात त्यांचे. तर कुसुमाग्रज यांचा जन्मदिन म्हणजे हे काही मी नवीन सांगत नाही, इथल्या मुलांमध्ये ते पाठ असेल. पण 21 जानेवारी 2013 या दिवशी महाराष्ट्र शासनाने ही घोषणा केली की कुसुमाग्रजांचा जन्मदिन म्हणजे 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून इथून पुढे साजरा केला जाईल आणि त्याप्रमाणे तो साजरा केला जात असतो हे दिसेल. राजा बडे ज्यावेळेस महाराष्ट्र राज्य निर्मिती झाली त्याच वेळा त्यांची ते गीत आहे, जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा, हे गीत आहे, हे तेव्हाच आहे. आणि त्यावेळेला ते शाहीर साबळे यांनी गायलं आणि त्याला जी चाल दिली, ती संगीत जे दिलं ते श्रीनिवास खळे यांनी दिलेलं होतं. भूपरागामधली ती रचना सगळी होती. आणि गेल्या वर्षी 31 जानेवारी 2023 या दिवशी महाराष्ट्र शासनाने राज्यगीत म्हणून ते जाहीर केलं हे आनंद आहे. आता या पद्धतीने हे सगळं मराठी विषयीचं आणि महाराष्ट्राविषयीचं चिंतन म्हणा, मांडणी म्हणा, ही चालू राहिलेली आज तक. काही समस्या जाणवतात. आता एक समस्या इथे मराठी वाङ्मयाचे अभ्यासक आहेत, मराठीचे प्राध्यापक आहेत म्हणून हे मी सांगतो की बरेच वेळा मराठीचे जे मित्र आहेत त्यांच्या मेळाव्यात ते सांगत असतं की काय होतं की मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचं जे लेखन आहे, मराठी वाङ्मयाच्या इतिहास लेखनाचा गंभीर विचार त्या इतिहास लेखनाच्या संदर्भात मला एक समस्या नेहमी जाणवते ती अशी की कालविभागणीची समस्या. कालविभागणीच्या बाबतीत मराठी वाङ्मय इतिहासाकडे वळणारे लोक जे आहेत, विशेषतः मराठीचे अभ्यासक, त्यांच्यामध्ये सातत्याने संदिग्धता आणि त्याचा परिणाम कसा होतो की एकाच कालखंडाला म्हणजे आता समजा उदाहरणार्थ यादव कालखंड, तर त्या एकाच कालखंडाला प्राचीन मराठी म्हणजे मराठी वाङ्मयाचा प्राचीन कालखंड असं काही जण म्हणतात, काही जण त्याला मध्ययुगीन कालखंड असं म्हणतात. तर एकदा याची खूप गंभीर अशी चर्चा करून ही कालनिश्चिती जी आहे ती करण्याची गरज आहे.
आणि हा जो प्राचीन मध्ययुगीनचा जो गोंधळ आहे आणि त्याच्यासाठी थोडा ऐतिहासिक परिप्रेक्षातून ऐतिहासिक परिप्रेक्ष्य कशाला नाही लावतो, सगळ्यांना लावलं. माझा विषय म्हणून नाही, सगळ्याला लावलं. आणि आता आपण आंतरविद्या शाखीयतेच्या युगामध्ये आहोत. त्यामुळे केव्हा तरी या कालविभागणीच्या संदर्भात अधिक गंभीर, म्हणजे गंभीर विचार झाला नाही असं नाही, पण अधिक गंभीर विचार करून त्याची एक काहीतरी मांडणी होण्याची गरज मला जाणवते. आता जो भाषा विचार चालू असतो सध्या, तर तो विविध पातळीवर चालतो आणि त्याचंही आपल्याला थोडं लागतं की मुळात भाषा जी आहे ती 3 रूपात लक्षात घेतली जाते आणि लक्षात घ्यावी लागते. काय तर राजभाषा, लोकभाषा आणि ज्ञानभाषा, या 3 पातळीवर भाषेचा विचार हा सातत्याने आपल्याला करावा लागतो. आणि हा विचार जो आपण करतो त्याच्यात पुन्हा कुठल्या कुठल्या पातळीवर तो केला जातो, तर शासकीय पातळीवर केला जातो, संस्थात्मक पातळीवर केला जातो आणि व्यक्तिगत पातळीवर केला जातो किंवा केला जावा. म्हणजे मराठीचा मी अभिमानी आहे असं नुसतं म्हणून भागणार नाही. मी मराठीच्या विषयी काय चिंतन करतो किंवा करते आणि मी मराठीसाठी काय करतो किंवा करते, हा आजचा कळीचा असा प्रश्न आहे असं मी मानतो. तर असं दिसेल की शासकीय पातळीवर अनेक गोष्टी, म्हणजे अभिजात मराठीसाठी महाराष्ट्र शासनाने काही प्रयत्न केले नाही असं नाही. आणि त्यांनी मागणी, कारण काय झालं की अभिजात भाषेचा दर्जा द्यायला भारतामध्ये 2004 साली सुरुवात झाली आणि त्याप्रमाणे 6 भाषांना हा दर्जा दिला गेला. आणि जर जे निकष 4 घेतलेले होते त्या निकषात मी आत्ता जात नाही, पण ते सर्व निकष मराठी भाषेला कसे लागू पडतात या संदर्भातली जी रघुनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालची समिती होती आणि हरी लडके हे त्याचे सचिव होते, त्यांनी विस्तृत अशी मांडणी, आणि मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे डेक्कन कॉलेजमधून मिळालेले काही महत्त्वाचे पुरावे हे त्याला देऊन ती मागणी शासनाने केंद्र शासनाकडे मांडली. परंतु ऐतिहासिक आपलं राजकीय इच्छाशक्ती कुठेतरी कमी पडली आहे. जेव्हा असं वाटेल की अरे ही मागणी आज आपण मान्य केली नाही तर कुठेतरी आपल्या सत्तेला, म्हणजे ते जेव्हा निवडणुकीच्या गणितात बघायला लागतील तेव्हाच कदाचित ती मागणी मान्य करतील की काय, असं वाटायला लागलेलं नाही. इतकी दारुण परिस्थिती या बाबतीत आज आहे. परंतु ही मागणी महाराष्ट्र शासनाने मात्र तेव्हापासून केलेली आहे आणि आजही आता त्यांनी काल जी समिती आमची नेमली आहे ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली, त्याच्यात डॉक्टर सदानंद मोरे यांनी आहे, लक्ष्मीकांत देशमुख आहे, तर ती जी समिती आहे त्या सारखी पावलं ही शासनाने वेळोवेळी टाकली. पण आता ही अलीकडची पावलं झाली मराठी भाषा धोरणासाठी दीर्घकाळ काही चालू आहे. फक्त त्यात मला असं वाटतं की शासनाने समित्या नेमल्या नसत्या, धोरण काय आणलं हे किती दीर्घ आहे ती. आणि मी यातल्या कुठल्याही समितीचा सदस्य नव्हतो, पण यातल्या प्रत्येक समितीच्या चर्चेतून कुठे असं मला वाटतं की डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली पहिली समिती आहे. त्या समितीने आमच्या पुणे विद्यापीठामध्ये खूप दीर्घ वर्षातच ते घेतलेलं होतं. मला आठवतं की मी सुद्धा त्यामध्ये बोललो आणि काय काय आपल्याला वाटतं असे अनेक जण बोलले आणि मग त्यांनी आपला अहवालाला रूप दिलं. पण मग पुढे पुन्हा काही बदल झाले, त्याच्यामुळे ही शासकीय मंडळं बदलत असतात. मग डॉक्टर सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एकदा समितीने आपला अहवाल दिला. त्याच्यानंतर मग पुढे श्री लक्ष्मीकांत देशमुख भाषा संचालनालयाचे ते आता अध्यक्ष आहेत. आता त्यांनी अहवाल तयार केला. तो अहवाल मी वाचलेला आहे आणि त्याच्यात बरंचसं मोरे सरांच्या समितीने जे मांडलं किंवा आधीच्या समितीने ते त्यांनी घेतलं आहे बरंचसं. कारण आता त्या नव्याने काय, म्हणजे मुळात ते सगळं इतकं पद्धतशीर आणि अभ्यासू आहे की ती मांडणी आहे. हे झालं आहे सर, म्हणजे या तिन्ही लोकांनी, कोतापल्ले सर, मोरे सर आणि लक्ष्मीकांत देशमुख या तिघांनी जी सगळं धोरण, मराठी भाषा धोरणाचा मसुदा तयार करून शासनाकडे दिला आहे. पण इतकी वर्ष हे चाललं आहे मराठी भाषा धोरण हे काय अजून जाहीर होत नाही, हे प्रलंबित असं राहिलेलं आहे सगळं. असं त्याच्यानंतर भाषा विभाग स्वतंत्र आहे, भाषा मंत्रालय आहे
आमचा विश्वकोश त्या मंत्रालयाखालीच येतो, त्या भाषा विभागात येतो. राज्य साहित्य संस्कृती मंडळ त्याच्याखालीच येतं. राज्य मराठी विकास संस्था आहे. हे सगळ्या संस्था ज्या आहेत या महाराष्ट्र शासनाच्या भाषा विभागाखाली येतात आणि आपापल्या परीने खूप मोठं काम चालू आहे. म्हणजे आमच्या विश्वकोशाने सुद्धा मराठीसाठी खूप काही केलं आहे. मी थोडंसं 1-2 मिनटं त्याच्यावर नंतर बोलेन. पण हे अलीकडचे प्रयत्न झाले. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये असं आता केंद्र शासनाचे आहे की प्रादेशिक भाषांना महत्त्व द्यावं, भाषांतराला महत्त्व द्यावं, त्याच्या संस्था स्थापन कराव्यात वगैरे. तर मला जो उल्लेख करायचा आहे तो वेगळाच करायचा आहे की याच्या आधीचा एक महत्त्वाचा शासकीय प्रयत्न जो होता तो म्हणजे विद्यापीठ ग्रंथ निर्मिती. आपल्याला आठवत असेल, जे सिनियर प्राध्यापक इथले आहेत त्यांना तर विशेष करून आठवत असते की महाराष्ट्र हे जे विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ आहे या मंडळाच्या वतीने अतिशय चांगली अशी, म्हणजे पाठ्यपुस्तकं त्याला म्हणणार नाही तरी पाठ्यपुस्तकं म्हटलं तरी ते संदर्भ ग्रंथ आणि पाठ्यपुस्तक याचं मिश्रण होतं. अतिशय उत्तम अशी पुस्तकं त्यावेळेला मराठी भाषेमध्ये तयार केली गेली. हा प्रयोग का खंडित झाला आणि तो आज का केला जाऊ शकत नाही आम्हाला नेहमी पडणारा प्रश्न. आजही अशा प्रकारच्या संस्थेची खूप गरज आहे. विद्यापीठ स्थापन केलं आहे. विद्यापूरला ते विद्यापीठ झालेलं आहे. डॉक्टर सदानंद मोरे यांच्या समितीने ती समिती नेमून त्या समितीने आता हे विद्यापीठ कसं चालावं याचाही अहवाल सादर केलेला आहे. त्यात मला वाटतं कुठेतरी त्या विद्यापीठाचा भाग म्हणून का होईना पण अशा प्रकारचं विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ जे होतं त्या स्वरूपाची संस्था आणि त्या संस्थेद्वारे जगातलं ज्ञान, अद्ययावत ज्ञान विस्तृत पद्धतीने मराठी भाषेमध्ये ग्रंथरूपाने प्रत्येक विषयासाठी येण्याची गरज आहे. इंजिनिअरिंगला आणि मेडिकलला तुम्ही जर मराठी माध्यम देणार असाल तर त्याला साहित्य हे कोणी पुरवायचं आणि कसं पुरवायचं आणि उत्तम साहित्य असलं पाहिजे. कारण नाहीतर त्या माध्यमातून निर्माण होणारे जे पदवीधर आहेत ते त्या दर्जाचे नसतील हेही आपल्याला परवडणार नाही. तर ती एक गरज जाणते. लोकभाषेच्या संदर्भामध्ये लौकिक पातळीवरच्या भाषेच्या संदर्भात मला एक असं वाटतं की काय आहे की लोक भाषेचा विचार करतात आणि भाषेचे मुद्दे जेव्हा येतात त्याच्यावरनं काही वेळा आंदोलन होतात, चळवळी होतात, आपापसात लोक काही बोलतात, कार्यक्रमामधनं मांडणी होते. पण लौकिक पातळीवर होणाऱ्या गोष्टींमध्ये नेहमी एका गोष्टीचं पथ्य पाळायला हवं आणि भाषेसंदर्भातही ते पाळायला हवं की नुसत्या भावनिक अंगाने हा विचार होता कामा नये. भावुकता काहीच कामाची नाही. कुठल्याच प्रश्नाच्या मांडणीत भावुकता असू आणि अतिसंवेदनशीलता ही आपल्याला फार धोकादायक आहे. तर त्यामुळे ही अतिसंवेदनशीलता, भावुकता बाजूला ठेवून लौकिक पातळीवर सुद्धा भाषेचा अधिक गांभीर्याने, विवेकशील आणि निकोप मानसिकता ठेवून विचार होण्याची गरज आहे. आणि तो होण्यासाठी जे आजचे बुद्धिमत्त आहेत, अध्यापक आहेत, भाषातज्ञ आहेत, त्यांनी तिथपर्यंत पोचायला हवं लोकांपर्यंत आणि त्याची लोकांच्या पातळीला जाऊन मांडणी करायला हवी हे मला एक जाणवतं. तिसरा जो एक भाग आहे तो ज्ञानभाषा जी आहे त्यासाठी शासन, संस्था, व्यक्ती या पातळीवर जे प्रयत्न चालतात. आता उदाहरणार्थ शासनाच्या बाबतीत किंवा संस्थेच्या बाबतीत एक उदाहरण सांगायचं झालं तर आज जे आपण शुद्धलेखनाचा आग्रह होतो किंवा शुद्धलेखन जे आहे त्याच्यासाठी जे प्रमाण मानतो ते मराठी साहित्य महामंडळाने तयार केलेले 1962 सालचे शुद्धलेखनाचे नियम हे आले जे प्रचलित आहेत. तर त्यामुळे असं संस्थात्मक पातळीवरही काम चालू असतं. लौकिक पातळीवर भाषाशुद्धी म्हणजे सामाजिक पातळीवर भाषाशुद्धीची चळवळ याचाही एक इतिहास महाराष्ट्रात आहे असं दिसून येतं. ही चळवळ जी आहे ते महापौर याच्यासारखा शब्द, दिनांक याच्यासारखा शब्द हे सावरकरांनी आणले. त्यांनी काही एक मांडणी केली. माधव ज्युलियन यांनी भाषाशुद्धीसाठी बरीच काही मांडणी केली आणि क्षीरसागरांसारखे व्यक्ती असतील. आता मतभेद असतात म्हणजे या दोघांवरील क्षीरसागराने प्रचंड टीका केलेली होती आणि मराठी भाषा वाढ आणि बिघाड अशा शीर्षकाचं एक पुस्तकही हे श्रीकेक्षींनी 2000 साली लिहिलं होतं. पण भाषाशुद्धीचा विचार आणि त्याची एक परंपरा ही मराठीमध्ये आहे आणि त्याची जाण आपण घेऊन त्या दृष्टीने काही प्रयत्न
केले पाहिजे असं एक इथे सुचवं असं वाटतं. व्यक्तीकडे येतो जरा. व्यक्ती म्हणून माझी जबाबदारी काय याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आता हे जेव्हा मी म्हणतो तेव्हा मी काय करतो हा प्रश्न उपस्थित होतो. म्हणून मी माझ्या अंगाने थोडंसं बोलतो की मी जिथे जिथे आणि जे काम करतो, मी काही मराठी भाषेचा तज्ज्ञ नाही, मी मराठीचा प्राध्यापक नाही, मराठी भाषेचा तज्ज्ञ नाही, कोणी मोठा साहित्यिक नाही, पण जिथे जिथे आणि जे काम मी करतो तिथे मी मराठीचा जाणीवपूर्वक एक तर वापर करतो आणि विचार करतो. आता उदाहरणार्थ अध्यापन असो, संशोधन असो, संपादन असो, पाठ्यपुस्तकं असो, या प्रत्येक पातळीवर अत्यंत जाणीवपूर्वक मराठीचं काही ना काही करत आलो. आणि विशेषतः ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत म्हणजे अध्यापनातून आपण हे करू शकतो की मराठी भाषेची व्यवहारात वापरली जाते. म्हणजे बघा तुम्ही इंग्रजी वळण कसं आहे तर कृष्ण या नावाचं हॉटेल मला कुठे दिसत नाही. कृष्णा, योगा, अशोका, कुठलंही अशोक नावाचं हॉटेल मला पाहण्यात नाही. अशोकाच असतं म्हणजे उच्चाराच्या पातळीवर अशोका, कृष्णा, योगा हे असतं, योग नाही. तर एकतर हे असं पाहिलं मराठी की मला द.दी. पुंडे, प्राध्यापक द.दी. पुंडेचं फार सुंदर पुस्तक आहे. आणि मी एकीकडे हे फार सुंदर म्हणतोय, त्यांनी पुस्तकाचं शीर्षक असं दिलेलं आहे, भयंकर सुंदर मराठी भाषा. फार सुंदर शीर्षकापासूनच ते पुस्तक फार छान आहे. भयंकर सुंदर मराठी भाषा 2004 साली पुस्तक. ते आपल्यापैकी ज्यांनी वाचलं नसेल त्यांनी जरूर वाचा. मराठी कशी बिघडत चाललेली आहे आणि काय करता येईल याच्याविषयीचं फार सुंदर असं ते पुस्तक आहे. शब्द अर्थात आणि शब्दांचे विशेषतः ज्याला आपण अकॅडमिक म्हणतो किंवा एक अभ्यासाचं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आपण संज्ञा, संकल्पना, शब्द, परिभाषा, प्रमाण भाषा या सगळ्याचा विचार करावा लागतो. आणि तो करताना कुठले शब्द कसे किती वापरावे. मला आठवतं आहे माझे संबंध या वाटचालीमध्ये गेल्या 40 वर्षाच्या मी सुरुवातीचा जो टप्पा माझा होता, मी ज्युनियर कॉलेजमध्ये तेव्हा शिकवतो अगदी सुरुवातीला परमिशन पाहिजे. तर आम्हाला त्या अभ्यासक्रमामध्ये पॅन आफ्रिकॅनिझम असा एक टॉपिक होता. पॅन आफ्रिकेच्या ऐक्याचा विचार वगैरे असा म्हणजे त्याचा गोळाबेरीज करून अर्थ सांगत होतो. पण मला एकच एक शब्द हवा आणि तो समाधान देणारा हवा, समाधानकारक एकच एक शब्द. तुम्हाला सांगतो तो शब्द मला आमच्या मराठी विश्वकोशात सापडला. त्यावेळी मी विश्वकोशाचा कोणी नव्हतो पण वापर करणारा होतो. आणि तो शब्द विश्वकोशाच्या 18व्या खंडात मला मिळाला, सकल आफ्रिकावाद. सुबोध शब्द आहे आणि चांगला शब्द आहे, सकल आफ्रिकावाद, पॅन आफ्रिकॅनिझम. तसंच पॅन एशियानिझम वगैरे याला आपण त्या सकल शब्दामुळे ते. दुसरं, मी माझ्या MA किंवा रिसर्चचे जे विद्यार्थी होते त्यांना ज्या वेळेला इतिहासाचं तत्त्वज्ञानाबद्दल काही शिकवायचं त्यावेळेला मला एक असंच पछाडलं होतं मी एका शब्दासाठी की क्रिटिकल फिलॉसॉफी हे सोपं आहे, चिकित्सक तत्त्वज्ञान, पण स्पेक्युलेटिव्ह फिलॉसॉफी ऑफ हिस्ट्रीला काय म्हणतो इथे मी आणलं होतं. वर्णनात्मक रित्या सांगायचं पण मला शब्द सापडत नव्हता. पण तो शब्द मला पुन्हा मराठी विश्वकोशातच सापडला. मराठी विश्वकोशाच्या दुसऱ्या खंडात प्राध्यापक मेघूम रेगे यांची आता आपण जन्मशताब्दी साजरी करतोय, आमच्या विश्वकोशाचे दुसरे संपादक. तर प्राध्यापक मेघूम रेगे यांची इतिहासाच्या तत्त्वज्ञानावर नोंद आहे. आणि माझं व्यक्तिगत मत असं आहे की मराठीतलं इतिहासाच्या तत्त्वज्ञानाविषयीचं जे काही सगळं साहित्य आहे पुस्तकांसकट त्यात सर्वोत्कृष्ट लेखन म्हणजे मेघूम रेगे सरांची नोंद आहे. त्या नोंदीमध्ये मला शब्द सापडला म्हणजे इतिहासाचे परिकल्पक. स्पेक्युलेटिव्ह फिलॉसॉफी याला परिकल्पक हा शब्द मिळाला. तो लगेच मी आत्मसात केला, माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला वगैरे. काही वेळा काय असतं की एखादी गोष्ट माहिती असते, शब्द असतो पण तो आपल्याला माहिती नसतो. म्हणजे माझं जेव्हा संशोधन मी PhDचं करत होतो तेव्हा सोशल इथॉसला काय म्हणावं हा मला प्रश्न पडला. सोशल इथॉस मग मी काहीतरी समाज जीवन प्रवृत्ती वगैरे असं वर्णन करायचं पण नेमका शब्द मिळत नव्हता.
तो शब्द मला पुन्हा एकदा विश्वकोशाचीच परंपरा आमचे तिसरे अध्यक्ष प्राध्यापक राघव जाधव यांच्याविषयी मला विलक्षण आदर आहे. प्राध्यापक राघव जाधव यांच्या लेखनात मिळाला आणि तो शब्द म्हणजे सामाजिक अंतःसत्व. सोशल इथॉसला त्यांनी सामाजिक अंतःसत्व असं म्हटलं. चपखल वाटला मला तो शब्द मिळेल आणि तो आता इतका वापरला आहे आम्ही मी माझ्या विद्यार्थ्यांनी वगैरे वगैरे सगळ्या लेखनात, संशोधकीय लेखनात, पाठ्यपुस्तक सगळीकडे की आता तो पुष्कळ पोचला. कारण शब्द आशण्याने भागत नाही किंवा निर्माण करण्याने भागत नाही. निर्माण करणं याला सुद्धा पटकन आपण काय म्हणतो पॉईंट केला, पॉईंट करू, नाणावला म्हणा, मराठीत नाणावला म्हणा, पण म्हणत नाही पॉईंट केला असंच म्हणतात. पण असं तर काही वेळा शब्द हे तयार करतात. आता ग्रामचीचं जे सगळं आलं असं मला आठवलं असेल तेव्हा शब्द ज्या प्रतिशब्द मराठीत नव्हते. मला आठवतं एका राष्ट्रीय पातळीवरच्या परीक्षेसाठी पेपर सेटिंग करत होतो आणि तो एक एसी रायटिंगसारखा परिच्छेद दिला, ग्रामचीचा दिला. तर ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअलला काय म्हणायचा प्रश्न निर्माण झाला आणि तो प्रश्न निर्माण झाला त्यावेळेला मी सेंद्रिय बुद्धिमत्ता असा शब्द वापरला. आज तुम्हाला असं दिसेल की तो प्रचलित झालेला आहे. याला काही अधिक चांगला पर्याय कोणी दिला तर नक्की हवा आहे, पण सेंद्रिय बुद्धिमत्ता हा शब्द हा पेपर सेटिंगच्या वेळेस तयार झाला आणि तो आज आलेला आहे. मी नवभारतचं जेव्हा संपादन करतो त्यावेळेला आम्ही एक जाहिरात द्यायचो लेखकांसाठी की आपलं लेखन पाठवा. तर लेखन पाठवा या जाहिरातीमध्ये भेटते असं मला माहिती आहे. आम्ही ते काम करत होतो, एकत्र करत होतो नवभारतचं काम. तर वर्ड फाईल आणि PDF मध्ये दोन्हीमध्ये पाठवावं असंच मराठी त्या याच्यातही तसंच असायचं. म्हटलं का बरं या पुढे, म्हणून मी त्याला मराठी प्रतिशब्द तयार केले आणि कंसात अर्थात इंग्रजी ठेवले, कारण काय हे सुरुवातीला कळावं लागतं. तर मी असं केलं की वर्ड फाईल आणि PDF याच्यासाठी मी नसती असा शब्द फाईलला वापरतात, पण मला तो आवडत नाही, तो सरकारीच वाटतं मला, म्हणून मी धारिका असा शब्द वापरतो. आणि खुली धारिका आणि बंदिस्त धारिका असे सोपे शब्द मी तिथे वापरतो. खुली धारिका, बंदिस्त धारिका. आज आता पुष्कळ लोक ते वापरायला लागलेले आहेत. आता परवा म्हणजे एक 8-15 दिवसापूर्वी महाबळेश्वरला एक साहित्य संमेलन झालं, मुक्त सृजन साहित्य संमेलन. तर त्याला विश्वास पाटील अध्यक्ष होते, पण मी काही आता अध्यक्षांविषयी पण मी उद्घाटक होतो तेव्हा त्यांच्याविषयी थोडं बोलण्यासाठी मी असं म्हणालो की मराठी ऐतिहासिक कादंबरीच्या क्षेत्रातला माइलस्टोन आहे. तर माइलस्टोन हा इंग्रजी शब्द वापरून मी म्हणालो की आपण याला मराठीत मैलाचा दगड असं म्हणतो, पण दगड हा त्याचा शब्द मला काय आवडत नाही. म्हणून मी श्रोत्यांना असं सांगितलं की त्याच्यावेळी मी स्मरणशिला असा शब्द वापरतो आणि तो इतका उचलला गेला तिथे शब्द स्मरणशिला, मैलाचा दगडाची. म्हणजे असलेले शब्द जे आहेत त्यालाही अधिक चांगले पर्याय देणे आपण. आणि या पद्धतीने जी शब्दसंपत्ती आपली असते ती शब्द व्होकॅब्युलरी आठवतो, शब्दसंपत्ती पर्याय आठवत नाही लोकांना, अशी आपली परिस्थिती आहे. पण ती आपल्याला वाढवत न्यावी लागते. काही शब्द तयार म्हणजे आणि ते संकल्पनात्मक असतं सगळं. एकंदर सामाजिक परिस्थिती आणि सामाजिक समस्यांविषयीची मांडणी करताना मी एकदा असं म्हणालो की मला असं वाटतं की आपल्या सगळ्या सामाजिक समस्यांच्या मुळाशी एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे ऐतिहासिक साक्षरतेचा अभाव. हिस्टॉरिकल लिटरसी किंवा ऐतिहासिक साक्षरता असा एक शब्द प्रयोग आता तोही खूप वापरला जातो. एका दिवसांनी मला ते आता ब्लर लिहावं लागतं, पाठराखण. तर वेगवेगळे लोक सर आम्हाला तुमचं ब्लर पाहिजे. तर ते पुस्तक काय होतं तर त्या दिवसांनी ते फेसबुकचा चांगला वापर करणारे थोडे लोक असतात, त्यातले ते होते. आणि फेसबुकवर खूप चांगलं काहीतरी विधायक पद्धतीने अभ्यासात्मक असं लिहायचे. त्याचं सगळ्याचं संग्रह त्यांनी प्रकाशित केलं कानिस्मोनी असतं. तर त्यांनी मला ब्लरसाठी किंवा पाठराखणीचा मजकूर, तर त्याच्यात मी आधी हे फेसबुकच्या आहारी जाणं जे आहे मुळात त्याचा उल्लेख करताना फेसबुकिश असा शब्द वापरला. आणि फार तर आपण त्याला फेसबुकी किडा, कारण आपण बुकिशला पुस्तकी किडा म्हणतो,
तसं फेसबुक ही किडा असंही म्हणू शकतो. ही उदाहरणं मी का दिली तर त्याचा उद्देश एवढाच आहे की हे आपण करत राहिलं पाहिजे जाणीवपूर्वक. हे आपण जर केलं, मराठी शब्द वापरले वेगवेगळे, मिळालेले प्रचलित करण्यासाठी नवे शब्द नाणावले आणि एकंदर मराठीविषयी सातत्याने जागरूक राहिलो तर आपण काहीतरी भाषेची सेवा करू शकतो. आणि ती प्रत्येकाचं कर्तव्य आहे की जर मी माझ्या भाषेचा अभिमान सांगत असेल तर भाषेला मी काहीतरी देणं लागतो याचं जाणीव ठेवली पाहिजे. आमचा जो विश्वकोश आहे तर विश्वकोशाची मी अध्यक्ष झालो. आता मी अगदी समारोपाकडे येतो, एक 5 मिनिटात हे संपवतो मी की मी अध्यक्ष झालो त्यावेळेला एक छोटं 5-7 ओळीचं निवेदन मी आमच्या पत्रकावर अजून ते छापलेलं असतं आणि त्यात मी असं म्हटलं होतं की ज्ञानाचं लोकशाहीकरण हे विश्वकोशाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे असं मी मानतो. आणि त्या दृष्टीने मी आजपर्यंत काम करत आलो. आदिवासी पाड्यापासून आंतरराष्ट्रीय व्यासपीठापर्यंत विश्वकोश मिळण्याचं काम चालू आहे. त्याचं तपशील सांगत नाही पण ते आहे का ग्रामीण आदिवासी भाग ते आंतरराष्ट्रीय व्यासपीठ. पण त्याच्यात मी पुढे असं म्हटलं तर की याच्या जोडीला ही माहिती तर आहेच. आपण आता माहिती युगात आहोत, जागतिकीकरणाच्या युगात आहोत आणि समाजातले असे अनेक घटक आहेत की ज्यांच्यामध्ये जागृती होते आणि त्यांच्यापर्यंत ज्ञान पोचवायला हवं. तर हे लोकशाहीकरण. त्याच्या जोडीला विश्वकोशाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट मी म्हटलं की भाषाशुद्धी आणि भाषावृत्ती यासाठी सुद्धा विश्वकोशाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे, काम केलं पाहिजे. आणि परिभाषा आणि प्रमाण भाषेच्या निर्मितीत विश्वकोशाचं उत्कृष्ट योगदान आहे. याचं एक छोटं उदाहरण समोर ठेवतो. इंजिनिअरिंगचा नवीन अभ्यासक्रम मराठीत द्यायचा म्हटल्यावर पुण्यातल्या त्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे एक प्राध्यापक मला भेटले आणि ते मला असं म्हणाले की दीक्षित सर, आपल्या विश्वकोशामध्ये आमचा जो अभ्यासक्रम आहे तो मराठीत जो द्यायचा आहे त्याला लागणारं किमान सगळं ज्ञान मराठी विश्वकोशात आहे. तर त्या सगळ्या नोंदी एकत्र करून त्याचं एक पुस्तक तुम्ही काढाल का. मी त्यांना आधी ॲप्रिशिएट केलं तुमचं हे सगळं. पण त्यांना म्हटलं की पुस्तकं अशी काढणं हे आमचं काम नाही, आम्ही कोश निर्मितीच करतो. पण मी आपल्याला असं सुचवेन की जर हे आपल्या लक्षात आलं आहे तर आपण या सगळ्या ज्या नोंदी आहेत आता वेबसाईटवर आहे आमचं आणि त्या संकेतस्थळावरनं त्या नोंदी ज्या आहेत त्याचं प्रिंटआउट काढता येतं, परत काढता येते. तर आपण त्या नोंदीचे संबंध प्रिंटआउट काढा, त्याचं एक हँडबुक तयार करा, हस्तपुस्तिका तयार करा आणि ती आपल्या विद्यार्थ्यांना वितरित करा. आमची काहीच हरकत नाही. फक्त हे जे तरी मला सांगितलं त्यामुळे मला इतका आनंद झाला की अरे आम्हाला सुद्धा याची जाणीव नाही की आम्ही काय दिलं आहे, वेगवेगळ्या विषयांना आम्ही काय दिलं आहे हे. तर अशा पद्धतीने विश्वकोशासारखी जी साधनं आहेत ती केवळ विश्वकोश म्हणजे केवळ नोंदींचा संग्रह नाही. अनेकांना ते कळत नाही, ते मला सारखं सांगावं लागलं. केवळ नोंदींचा संग्रह नाही आणि नोंदी भसाभस टाकणं हे नुसतं विश्वकोशाचं काम नाही आहे. तर गुणात्मक पद्धतीने नोंदी टाकल्या, नोंदी प्रसारित केल्या पाहिजे आणि भाषेच्या दृष्टीने भाषेच्या अंगानेही त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. अहो मी अध्यक्ष झाल्यावर आमच्या सचिवांनी सांगितलं की 3 पुस्तकं शुद्धलेखनाची मोरा वाळंबे फडके यांची 3 पुस्तकं सांगितली. म्हटलं याच्या 30 प्रती मागवा या 3 पुस्तकं. तर ते बघायला लागले सर 30 प्रती. म्हटलं हो या 30 प्रती विकत घ्या विश्वकोशाने. हो सर म्हटलं हो या 30 प्रती. आणि त्या 30 प्रती आल्यानंतर विश्वकोशाच्या अध्यक्षांपासून ते ऑफिसमधल्या टंकलेखन करणाऱ्या व्यक्तीपर्यंत आणि आमचे जे सगळे संपादक आहेत त्यांच्या टेबलावर प्रत्येक टेबलावर आज ही शुद्धलेखनाची आणि अनेक पत्र मी माझी कशात शक्ती खर्च केली असेल. विश्वकोशातर्फे जाणारी अनेक पत्र की जी दुसऱ्या अधिकाऱ्यांची किंवा ऑफिसची आहेत, कार्यालयाची आहेत, ती मी अनेक वेळा तपासून अक्षरशः जसं माझ्या विद्यार्थ्यांचं काही तपासलं की मी म्हणायचं तुम्ही एरवी गांधीवादी माणूस आहे पण मी तपासलेला कागदा रक्ताळलेलाच असतो. तसं मी हे तपासतो कारण माझ्या विश्वकोशाकडनं जाणारं पत्र हे सुद्धा शुद्ध असलं पाहिजे. कारण लोक विश्वकोशाकडे त्या अपेक्षेने बघतात. तर इतकं ते करावं लागतं आणि मला वाटतं की विश्वकोश हे भाषेच्या संदर्भात खूप काही करणारं एक महत्त्वाचं असं माध्यम आहे. ठीक आहे, मी आता शेवटाकडे येतो. एक ताजा संदर्भ
लक्षात घेतल्याची आपल्याला हे संपवता येणार नाही ही चर्चा, आणि तो म्हणजे जागतिकीकरणाच्या काळातली भाषांची स्थिती. सूचकपणे सांगतो, त्याचं स्पष्टीकरण करत नाही. गणेश देवींसारखे अभ्यासक आज हे मांडतायत की त्या जागतिकीकरणाची लाट आणि हे जे सांस्कृतिक सपाटीकरण होत आहे त्यामुळे भाषा धोक्यात आल्या आहेत. भाषा, बोली, लिपी, काही भाषा मृत झालेल्या आहेत. आणि मग त्या पार्श्वभूमीवर आपल्याला असं वाटू शकतं की मराठी मरणपंथाला लागेल काय. काही लोक अशी काळजी व्यक्त करायला लागले की चिन्हांच्या लिपीतून लिपी आली, आता पुन्हा आपण चिन्ह लिपीकडे, इमोजी असतातच आपली व्हॉट्सअपवरचे, चिन्हांच्या लिपीकडे जातो की काय वगैरे असे प्रश्न अनेक आहेत. दुसरं काय झालेलं आहे की आताचं जग जे आहे, म्हणजे एकीकडे ही परिस्थिती आहे आणि दुसरीकडे असं आहे की ज्याला मोनोलिंग्वल म्हणतात तिकडून मल्टीलिंग्वल, म्हणजे एकभाषीयत्वाकडून अनेक भाषीयत्वाकडे अशी जगाची वाटचाल चालली. भारत हा देश तर असा आहे की भारत हा बहुभाषिकतेसाठी आणि बहुभाषा संवाद कौशल्यासाठी प्रसिद्ध आहे. किमान 3 भाषा सगळ्यांना येतात हे दिसेल तुम्ही. तेव्हा जी विविधता अनेक प्रकारची आहे तर भाषिक विविधता आपल्याकडे आहे. पण हा भाषिक संवाद जो आहे तो आता अधिक जाणीवपूर्वक व्हायला लागलेला आहे. आणि त्यामुळे असं दिसेल, एकतर ट्रान्सलेशन स्टडीज किंवा भाषांतर विद्या यासारखे अशा नव्या डिसिप्लिन्स किंवा नवीन अभ्यास विषय यायला लागलेले आहेत. भाषांतर विषय नियतकालिक मराठी म्हणजे आवर्जून उल्लेख करतो, कारण त्यांचा उल्लेख केलाच पाहिजे आदराने. केल्याने भाषांतर, माय मावशी यासारखी भाषांतराला वाहिलेली नियतकालिक मराठी राहील आणि उत्तम काम करतायत. कोशवाङ्मय आपल्याकडे बरंच समजलं आहे मराठीतलं, आणि त्याच्यातले जे काही कोश आहेत, मोल्सवर्थचा कोश तर 1831 मधला आहे. माधव जिगरे यांनी फारसी मराठी कोश केलं, हे केवळ उदाहरणादाखल सांगतो. नंतर वाघो आपटे यांनी 1925 साली म्हणजे या फारसी मराठी कोशाच्याच वर्षी बंगाली मराठी कोश केला होता. आता तो जो कोश आहे त्याच्याबरोबर उलट कोश म्हणजे मराठी बांगला कोश हा नुकताच डॉक्टर अपर्णा झा यांनी तयार केला. मराठी शब्द आणि त्याचे बांगला आणि बंगाली शब्द नुसते नाही, त्याचे उच्चार पण त्यांचे फार मौलिक असा तो कोश आहे. त्याला प्रस्तावना आहे माझी, त्यानिमित्ताने मी पुन्हा कोशवाङ्मयाबद्दल काही तिथे विचार मांडले. सतोशीला सामंत यांचा एक कोश, त्रैभाषिक कोश 1907 मध्ये आला, हिंदी, इंग्रजी, मराठी. तर हे अशा पद्धतीचं कोशवाङ्मय. मग म्हणींचा कोश आहे वगैरे असे तर कोश आहेतच. तर हे सगळं कोशवाङ्मय जे आहे याची दखल आपण घेतली पाहिजे. हा प्रवाह आपण ओळखला पाहिजे. माझ्या घरात पुस्तकं ठेवायला जागा नसते, माझं एक कपाट कोणी नुसतं कोशांनी भरलं, शब्दकोश आणि कोश, एक मोठं कपाट, अशी परिस्थिती आहे. कारण हे आपण जपलं पाहिजे, हे धन असं आहे. तर त्यामुळे या कोशवाङ्मयाकडेही अधिक लक्ष आपण दिलं तर त्यांनीही मराठी भाषेची मोठी सेवा होणार आहे. आता समारोपादाखलचे 2 शब्द हे आहेत की सुदैवाने भाषा आणि साहित्य याचा जाणीव विस्तार महाराष्ट्रात होत आहे. ही मला फार आनंदाची गोष्ट वाटते. हे शहरी भागापुरतं एकेकाळी मर्यादित होतं, ती एक स्वाभाविकता कुठल्याही प्रबोधनाची असते. पण याचा जाणीव विस्तार होणं आणि हे ग्रामीण भागापर्यंत, खेड्यापाड्यापर्यंत पोचणं आवश्यक असतं. आज अत्यंत आनंदाची अशी गोष्ट आहे की ग्रामीण भागातले अनेक तरुण अभ्यासक हे भाषेचा उत्तम विचार करतायत, भाषांतराचा विचार करतायत, चांगलं साहित्य पुढे येतं आहे. साहित्य अकादमीसारखे राष्ट्रीय पुरस्कार हे सुद्धा अशा भागातून आलेल्या लेखकांना मिळत आहेत. ही फार आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे हा जो जाणीव विस्तार आहे तो मला फार मोलाचा वाटतो. आणि भाषा विचाराचं लोकशाहीकरण आता घडू लागलं आहे आणि ते अधिक प्रमाणात घडलं पाहिजे असंही मला वाटतं. म्हणजे काय तर तुम्हाला असं दिसेल की काही वेळेला मुद्दाम ते मांडलेलं असतं असं नाही, त्या निमित्ताने भाषा विचार सुरू होतो. कसं तर लक्ष्मण माने यांचं उपरा जेव्हा आलं त्यावेळेला उपरामधले म्हणजे शहरी लोक ऐटीत असतात की अरे आमची भाषा प्रमाण भाषा यांना काही कळत नाही. लक्ष्मण माने यांचं उपरा आलं तेव्हा त्यातले अनेक शब्द शहरी लोकांना कळत नव्हते, पण त्याचा अभ्यास करावा लागला आणि ते शब्द मराठी भाषेने आत्मसात केले. मराठी भाषेत होतेच पण या पातळीवर आत्मसात केले. माझे एक विद्यार्थी आहेत, मला अभिमान वाटतो, ते डवरी गोसावी समाजातले आहेत.
गौरी गोसावी समाजातले पहिले PhD आहेत नारायण भोसले, त्यांचं अलीकडे आत्मचरित्र आलं आहे देशोधरी. त्यातही त्या समाजाच्या वापरातले अनेक शब्द आहेत. तर अशा हे जे नव्या पद्धतीचं लेखन येत आहे, समाजाच्या विविध स्तरातून लेखन जे येत आहे, त्या लेखनातून मराठी भाषा अधिक समृद्ध होते आहे. आणि हा जो समृद्धीचा मार्ग आहे, असेही समृद्धी मार्ग असायला पाहिजे. ते आपलं भूषण आहे, नुसतेच रस्ते हे भूषण नाही आहे. तर हे जे समृद्धी मार्ग आहे त्याच्याबद्दल अत्यंत स्वागतशील भूमिका आपण घेऊन त्याला उत्तेजन दिलं पाहिजे, त्याचा काही वेळा अनुकरण पण केलं पाहिजे असं म्हणेन. या पद्धतीने आपण गेलो तर मराठी भाषा मरणपंथाला लागली का ही चिंता करण्याची वेळ येणार नाही. धन्यवाद.